नमस्कार मंडळी, मी अनूप. मी अनुश्री. आमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे शुक्रवार. आता दुपारचे 2 वाजले आहेत. आम्ही निघालोय दुबई टेम्पलला. तिकडनं आम्ही जाणार आहोत शॉपिंग करण्यासाठी बतुता मॉल मध्ये, कारण 23 तारखेला या महिन्यामध्ये आमचा इंडियाचा फ्लाईट आहे. निघायला सुरू करतो कारण आता दुपार झालेली आहे. कारण टेम्पलला जायला जवळपास अर्धा तास लागू शकतो, कारण जवळजवळ 48 किलोमीटर अंतर दाखवलेलं आहे ते. आणि टेम्पल मधलं दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढे जाणार शॉपिंगसाठी, आणि तिकडे जवळपास दुसरं काय फिरण्यासारखे असतील ठिकाणं तर ती पण आम्ही व्हिजिट करणार आहोत. तर आता आपण निघूया. आम्ही बिल्डिंग खाली आलेलो आहोत. अगस्त्याला तुम्ही बघू शकता इकडे तिकडे धावतोय. आज शुक्रवार आहे, आज पार्किंग फ्री आहे. भयानक गरमी आहे बाहेर. गाडी आमची इकडे समोर आहे, जी आम्ही रेंटाकार मधनं बुक केली आहे. तर आता आम्ही रेडी झालोय निघण्यासाठी. आम्ही सगळेजण गाडीत बसलोय. तर 48 किलोमीटर दाखवत आहे, जवळपास 50 मिनिट असं शो करत आहे. तर आता निघतोय. ट्रॅफिक भेटलं नाही तर लवकरात लवकर पोहोचू. आणि अगस्त्य आता मागच्या सीटवरती आहे, आम्ही दोघं पुढेच आहोत, कारण मुलांना पुढे घेऊ शकत नाही ॲज पर द रूल. ठीक आहे, चला तर आता मग निघूया. अगस्त्य रेडी? ओके, चला. कुठेही जायच्या आधी गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ. तर हे आमचा आजूबाजूचा परिसर आहे. आमच्या घराजवळच हे लुलू सुपर मार्केट एक आहे, जिथं आम्ही नेहमी सामान घेण्यासाठी जात असतो. तर इकडनं समोरच्या सिग्नलने आपल्याला लेफ्ट करून सरळ सरळ मेन हायवेला जायचं आहे, 311 शेख जायद रोडला. ठीक आहे. आता इकडेच ट्रॅफिक सुरू झालं वाटतं. हा समोरचं दिसतंय ना, हा सफीर मार्केट आहे. आणि तिथं जवळपास काहीतरी झालेलं वाटतं. पोलिसांच्या गाड्या उभ्या आहेत की ॲम्ब्युलन्स उभी आहे काय कळत नाहीये. जवळपास काहीतरी झालंय वाटतं. ऍक्सिडेंट वगैरे आहे की काय? हा, ॲम्ब्युलन्स पण आहे इथे. हा उजवीकडे जो रस्ता होतो ना, तो अलका नलनादाच्या इथं जाण्याचा रस्ता आहे. म्हणजे तिथं पण सहारा मॉल वगैरे जो आहे ना, तो त्या बाजूला आहे, उजवी बाजूला तिकडे. ओके, म्हणजे शारजा आणि दुबईची बॉर्डर आहे तिथेच ना ते आता सहारा मॉल. आणि हा आता ब्रिजवरनं आपण सरळ आता जाऊन 311 ला मर्ज होणार. सरळ सरळ जाऊन 311 ला मर्ज झालोय. ठीक आहे, बोल अगस्त्या. ॲनिमल बघायला आता आपण देवळात जातोय. आता देवळात जातोय आपण. त्या दिवशी आपण ॲनिमल बघायला गेलो होतो. हा ठीक आहे. गुगल मॅप नुसार अजून 30 मिनिटाचं अंतर दाखवत आहेत, म्हणजे 45 किलोमीटर अजून बाकी आहे आपल्याला दुबई टेम्पलला पोहोचण्यासाठी. आणि आता इथूनच जवळ आहे दुबई एअरपोर्ट. हे आहे दुबई एअरपोर्ट. आणि आता त्या एमिरेट्सची फ्लाईट आहे. आमचं जाताना तर एमिरेट्सच फ्लाईट आहे. काय रे, ड्रायव्हिंग करताना कुठं बघू? होय, रात्रीच्या वेळेला चांगले वाटते. स्ट्रीट लाईट लागतील ना रस्त्यावरती, मग त्याला लाइटिंग पूर्ण असे चांगलं पडतं, म्हणजे एकदम लाल कलरचा. आता बघ, हा किती मोठा रोड आहे. 7 ते 8 लेनचा रोड आहे हा. मराठीमध्ये म्हणायला 7-8 पदरी रोड आहे. ठीक आहे. आता ही जी आपण जे लाईन मध्ये जे आहोत ना, लेन मध्ये, ती 2nd नंबरची लेन आहे. ह्याच्यामध्ये 100, 120 पर्यंत जाऊ शकतो. बाजूची जी लेन आहे ती फास्ट ट्रॅक आहे, डाव्या बाजूला. तिकडनं जायचं जाता 120च्या स्पीडने जावं लागतं. जर त्याच्यापेक्षा कमी आहे तर पाटणा येणाऱ्या गाड्या आपल्याला लाईट देत राहणार आणि आपल्याला लाईन चेंज करावी लागणार. ठीक आहे. आणि रोडवरती कॅमेरे पण असतात. आता तर पुढे गेल्यावर मी तुला दाखवतो कॅमेरा येईल तो. त्या कॅमेऱ्याने कसं होतं, त्यांनी जर फ्लॅश घेतला ना आपल्या 120च्या स्पीड वरती, तर आपल्याला फाईन येणार. तो जवळपास 500-600 दिरहमचा फाईन असेल.
म्हणजे इंडिया जवळपास झालेत जवळजवळ 11-12 हजार. म्हणजे मग आपल्याला गाडीची चालवताना स्पीड पण बघायला पाहिजे. त्याच्यामुळे इकडे गाडी चालवताना मेन म्हणजे आपल्याला रूल्स खूपच फॉलो करायला, म्हणजे कंटिन्युअसली रूल फॉलो करूनच गाडी चालवायला पाहिजे. नुसतं इकडेच नाही, गाडी चालवत असाल तर मी तर सांगेन सगळ्यांना की रूल्स फॉलो करूनच चालवा, ज्याच्याने तुम्ही पण चांगले सुखरूप चालाल आणि बाकीचे पण जातील. मी एवढंच सांगेन. आणि फाईन मेन म्हणजे बसणार नाहीत कुठचे. फाईन आला तर आपण त्याचे पैसे भरून भेटू शकतो, पण जर काय झालं तर त्याचं काहीच करता येणार नाही. आता तिकडे पुढे कॅमेरा बघ येतोय, तो जरा कॅमेरा दाखव. रोडवरती जो कॅमेरा आहे ना तो जरा दाखव, तिकडे येतोय. हा बघ डाव्या बाजूला जो कॅमेरा आहे ना, मी मगाशी म्हणालो ना कॅमेऱ्याबद्दल, तो हा कॅमेरा. हे कॅमेरा एकदम परफेक्ट कॅप्चर करतात. जी डाव्या बाजूला आहे ते IMG वर्ल्ड आहे. आणि तिथं तुझं समोर रोडवरती बघशील ना, तो बॅनर लावला एक्झिट म्हणून 37. तो जो रोडवरचा बॅनर आहे ना, तो ग्लोबल विलेजला जाण्याचा रस्ता आहे. ग्लोबल विलेज साठी कळलं तुला? ग्लोबल विलेज. हे बघ दिसत तुला लोगो ग्लोबल विलेजचा, तो बघ लिहिलंय ना तिथं ग्लोबल विलेज. हे ग्लोबल. आणि ते बघ तिथं समोर बघ ग्लोबल विलेजच आहे ना ते. पण आता गाड्या एवढ्या जात आहेत त्याच्यामुळे ते नाही स्पष्ट दिसत आहे. अगस्त्य देवळाजवळ दाखवतो तुला. तर आता आपण देवळाजवळ आलेलो आहोत. ठीक आहे. तर आपल्याला इथे हा राऊंड अबाउट आहे. राऊंड अबाउट वरून सरळ पुढे सरळ जायचं. अजून जास्तीत जास्त आता 200 मीटर वरती देऊळ आहे. म्हणजे आलो जवळच आपण. इथं बघशील तर उजव्या बाजूला बरेचसे असे वासल गेटचे असे छोट्या छोट्या विलाज तयार केलेले आहेत इकडे राहण्यासाठी लोकांना. राऊंड अबाउट वरून आपल्याला सरळ जायचंय पुढे. इकडे बस पण येते ना? इकडे बस येते. बस स्टॉप आहे. बतुता मेट्रो स्टेशन आहे ना, तिथंच बस स्टॉपने यायचं. पण देवळात यायचं असेल तर आपल्याला मेट्रोच आहे, बतुता मेट्रो. त्यांनी पण येऊ शकतो आपण. मेट्रो स्टेशनला यायचं, तिकडनं देऊळ जवळ. आता ह्या राऊंड अबाउट वरून आपल्याला लेफ्ट करायचं आहे. हे समोर जे आहे ना, हे आपण आलो आता देवळाच्या इथे. दिसलं डाव्या बाजूला दिसतंय ना, हे सुरुवातीला हे चर्च आहे. हे जे दिसतंय ते चर्च आहे. आता आम्ही मंदिराजवळ आलो आहोत. हे उजव्या बाजूला आहे माझ्या गुरुद्वारा आणि हे समोरच आपलं देऊळ आहे. देवळाबद्दल सांगायचं झालं ना तर देऊळ उघडण्याची वेळ आहे सकाळी 6 वाजता. 7:30 वाजता आरती होते आणि रात्री 8:30 वाजता देऊळ बंद होतं. मंदिर उद्घाटनाच्या वेळेला दुबईचे राज्यमंत्री आणि भारताचे राजदूत सुधीर आणि मंदिराचे विश्वस्त राजेशराव हजर होते. आणि हे मंदिर 70,000 चौरस फूट परिसरात आहे. या जागी 9 समाजाची धार्मिक स्थळं आहेत. यामध्ये चर्च, गुरुद्वारा आणि हिंदू मंदिर आहे. या मंदिरात 16 देवी देवतांच्या मूर्तीची स्थापना केली आहे. या मंदिरात भिंतीवर कोरीव नक्षीकाम करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळ्यात ओम शांती ओम हा नामजप करण्यात आला होता.
हे मंदिर हिंदू आणि अरेबी शैलीनुसार जबेलली या परिसरात आहे. या देवळात हिंदू समाजातील विवाहासह इतर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सुविधा केलेल्या आहेत. तर मंदिरात प्रवेश केल्यानंतर हातपाय धुण्याची सोय आहे. तिथून हातपाय धुवून आम्ही जिना वरती चढत होतो. जिना चढतानाच आम्हाला गणपतीचं एक सुंदर चित्र दिसलं आणि असंच जिना वरती चढून झाल्यानंतर उजव्या बाजूलाच देवाला लागणारी हार, फुलं, तुळशी हार विकायला आहेत. त्यांची किंमत त्यांनी आम्हाला साधारण 25 ते 30 दिरहम सांगितली. आम्ही मग देवाला लागणारी फुलं आणि हार घेतले आणि मग आम्ही देवाचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये गेलो. आत गेल्यावर आम्हाला कॅमेरा बंद करावा लागला कारण आतमध्ये शूटिंगसाठी परवानगी नाही आहे. पण तुम्हाला सांगते की आत खूप साऱ्या देवदेवतांच्या मूर्ती आहेत. त्यामध्ये गणपती बाप्पा, राम, सीता, राधाकृष्ण, शंकर पार्वती, दुर्गा माता, अय्यप्पा स्वामी, मारुती आणि साईबाबांची मूर्तीही आहे. साईबाबांच्या मूर्तीजवळ स्वामी समर्थ आणि दत्तगुरूंची मूर्तीही आहे. तसंच या बाजूला छोटे छोटे स्टॉल आहेत. त्यामध्ये देवदेवतांची वेगवेगळी पुस्तकं आहेत. जसे भगवद्गीता वगैरे आहेत, मंत्रांची वगैरे पुस्तकं आहेत. त्यानंतर ह्या पुढच्या स्टॉलला जपमाळा आहेत की तुम्ही त्या जपमाळेसाठी त्यांचा वापर करू शकता. तर देवदर्शन घेऊन आम्ही सर्व खाली आलो. आम्हाला त्यांनी मोतीचूरचा लाडू म्हणून प्रसादमध्ये दिला. अगस्त्याने तिथंच बसून तो खाऊन घेतला. कसा आहे रे अगस्त्य लाडू? जबरदस्त. तर आम्ही देवळातून जाऊन आलो, गुरुद्वारातून जाऊन आलो, पण तिथं व्हिडिओ बनवायची परवानगी नव्हती. त्याच्यामुळे आम्हाला वरती काही शूट करता आलं नाही. तर तिकडनं निघाल्यानंतर त्यांनी आम्हाला हे लाडू दिले, मोतीचूरचे लाडू दिले आम्हाला प्रसाद म्हणून. तर अगस्त्याने एक खाल्ला ऑलरेडी, अजून एक त्याने घेतलं स्वतःसाठी. आणि अजून एक चांगली गोष्ट झाली ती आता तुम्हाला अनुश्री सांगेल काय झालं ते. तिथे आम्ही देवळात गेलो ना, तर तिथे त्या एक महिला भेटल्या होत्या. तर त्यांचं लक्ष्मी व्रत, वैभव लक्ष्मी व्रत होतं. तर त्यांनी ना आपल्याला ही बॅग दिली. तर या बॅगेमध्ये आहे ना वैभव लक्ष्मी व्रताचे पुस्तक आहे. त्याच्यासोबत त्यांनी दिले हे हळदी कुंकू आहे आणि तो स्वीटचा त्यांनी बॉक्स दिलेला आपल्याला. हे आहे, ह्याच्यामध्ये आहे एक बॉक्स आहे. हा त्याच्यामध्ये ही शेव आहे, गोड शेव आहे. हा म्हणजे वैभव लक्ष्मीचं. आणि हा मिठाईचा बिकानेरचा स्वीटचा एक बॉक्स त्यांनी दिला नाही आम्हाला. म्हणजे आम्ही आणायचे गेलो आणि आम्हाला, आणि हे एक फळ आहे असं त्यांनी प्रसादाचं दिलं नाही. म्हणजे आजचा दिवस खूपच चांगला झाला की आपण देवदर्शन करतो आणि तिथे आपल्याला कोणतरी असं प्रसाद मिळतो. ते खूप चांगलं वाटलं. तर आता मंडळी इकडनं आम्ही पुढे जाणार बतुता मॉलमध्ये सामान घेण्यासाठी. आता बघूया काय सामान घ्यायचंय ते सर्व अनुश्री ठरवेल, कारण जायचं आहे तर सामान घ्यायचं सर्व तिच्याकडे आहे डिपार्टमेंट. तर आता ती ठरवेल काय घ्यायचं नाही काय नाही ते. आता इकडनं निघूया आपण सामान घ्यायला. जास्तीत जास्त 12 मिनिटाचं अंतर दाखवते बतुता मॉलला जाण्यासाठी. तर निघूया आपण. समोरच जे तुम्हाला गेट सारखं स्ट्रक्चर दिसतंय ते एक IBN बतुता हॉटेल आहे आणि त्यामध्ये 396 रूम अवेलेबल आहे. आमच्या कंपनीची पार्टी सुद्धा इथंच झाली होती, त्याच्यामुळे आम्ही इथं आलो होतो ती पार्टी अटेंड करायला. पोचलोय आता आम्ही मॉलच्या परिसरात. समोरच जो तुम्हाला दिसतोय तो IBN बतुता मॉल आहे. बतुता मॉलच्या पार्किंग मध्ये आम्ही पोहोचलो. पार्किंग खूपच मोठं होतं. गाडी लावण्यासाठी जागा शोधली ती जवळच आम्हाला मॉलच्या एंट्रन्स जवळ मिळाली. लगेचच गाडी पार्क करून घेतली. गाडीतून उतरलो. अगस्त्याला आतमध्ये मॉलमध्ये जाण्याची खूपच घाई झाली होती. मॉलमध्ये आतमध्ये एंटर झालात की समोरच आम्हाला बरीचशी शॉप दिसतील. माझ्यासमोर स्टारबक आणि सॅमसंगचं शॉप होतं. ती शॉप जी होती ती अरबी लोकांची जुनी घरं असतात त्याप्रमाणे ती वाटत होती. ॲक्च्युली त्यांनी तसं तिकडचं एन्व्हायरमेंट असं बनवलेलं आहे की लोकांना फील व्हावं. तर हे स्मॉल स्टफ डेट्स आहेत ते घेतलेले आहेत. तर त्यांची प्राइस आहे 75 दिरहम, पण त्यांनी ते आम्हाला 50 दिरहमला करून दिलं नाही आहे. आता या डेट्समध्ये तुम्ही बघाल पिस्ता आहे, काजू आहेत, बदाम आहेत आणि हे आहेत अक्रोड आहेत, अक्रोड पण आहेत. आणि इथं तुम्ही खाली बघू शकता अजून कुनापा वगैरे पण इकडे ठेवलेला आहे त्यांनी वेगवेगळे. इथं रोज मधला कुनापा आहे, डाळिंबा आपण जे म्हणतो त्याचा कुनापा आहे,
आणि पिस्ताचूचा वगैरे असे बऱ्याच प्रकारचे सॅफ्रॉन असे बऱ्यापैकी कुनाफे त्यांनी बनवलेले आहेत. पिस्ताचूज म्हणून आहे. आणि हां, तर ज्या शॉपमधून आम्ही खजूर खरेदी केले होते त्या शॉपमध्ये वेगवेगळ्या चहा ठेवलेल्या होत्या. त्यामध्ये बटरफ्लाय टी, लेमन टी, व्हाईट टी अशा प्रकारच्या चहा होत्या. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो तर समोरच आम्हाला कॅरिफॉर मॉल होता. त्याच्या बाहेर शफल सर्व्हिसच्या गाड्या होत्या. त्या बतुता मॉल मोठा असल्याने एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत नेण्यासाठी त्या वापरल्या जातात आणि एका माणसासाठी त्यांचे 10 दिरहम चार्जेस आहेत. आम्ही जेव्हा एंटर केलं कॅरिफॉरमध्ये तर समोरच आम्हाला हे ट्रिक्स आणि नेस्लेचे चॉकलेट्स दिसले. ते दुधात मिक्स करून मुलं खातात. तर त्याच्यामध्ये एक डिजिटल वॉचसुद्धा होतं. तर त्यांनी ते डीलमध्ये काढलं होतं. त्याची किंमत 12 होती. आणि या साईडला होतं हे इलेक्ट्रॉनिक सेक्शन. त्याच्यामध्ये TV, मोबाईल वगैरे सगळे इलेक्ट्रॉनिक्स आयटम होते. आणि आता इथे वेकेशन्स चालू आहेत. ऑगस्ट एंडिंगला शाळा इकडे चालू होणार. तर त्यांनी सुद्धा हे बॅग, स्कूल स्टेशनरी वगैरे सर्व ऑफरमध्ये ठेवलेली आहे. आपल्याला ना 7 किलोसाठी एक बॅग बघायची आहे कारण ऑलरेडी 3 बॅगा आपल्या मोठ्या आहेत आणि एक 7 किलोची एक बॅग आहे केबिन बॅग आणि दुसरी एक 7 किलोची आपल्याला बघायची आहे. तर पण इथे ऑफर आहे. इथं आहेत बऱ्यापैकी बॅगा पण आता बघायला पाहिजे कितीला आहेत त्या. बघ, चेक कर. 2 वर्षाची वॉरंटी आहे त्याची. वॉशेबल भी है ना? और कितना 79 में है ना? लास्ट पीस है ना? कॉस्मोचा एकच बॅग आहे आता ही जी केबिन मध्ये वापरायला होईल. 79 ला आहे बरोबर ना? गार्डन मध्ये वगैरे बसतो ना त्याच्यासाठी त्यांनी टेंट वगैरे दिलेत आणि ह्या चेअर वगैरे आहेत सर्व. आणि इकडे आहेत ना ते सर्व बार्बिक्यू वगैरे करण्यासाठी आपण बाहेर गेलो तर त्याच्यासाठी. आणि इथं बघा त्याच्यासाठी लाकडं पण आहेत ज्याच्यासाठी तुम्ही जाळण्यासाठी ती BBQ करण्यासाठी वापरू शकता. पण टिफिन बॉक्स आहे इथं. क्रॉकरी सेट आहेत. ते मोठे नाईफ वगैरे जे आहेत ते आहेत. आपल्याला पाहिजे का एखादा नाईफ? हे बघ आता धार वगैरे गेले म्हणतेस ना, मग हे 16ला 17ला जे आहेत ना ते वापरायला घेण्यात. रे 12ला वगैरे पण आहे, 14ला. इथं जरा चांगल्या आहेत क्वालिटीमध्ये म्हणून म्हणतो घेणार तिथं घे. हे बघ हे चॉपिंग बोर्ड आहे तिकडे. पुढे गेलात तर अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत इकडे. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की मी पूर्ण मॉल कव्हर करू शकत नाही. तुमच्या सायकलचं सेक्शन आहे. हा बघा लहान मुलांचे सायकल 386, 499 अशा सगळ्यांच्या प्राईज आहेत. जवळजवळ इंडियाचे 10,000, 12,000च्या आसपास सायकलच्या प्राईज आहेत इकडे. ह्या मोठ्या माणसांच्या सायकल पण इकडे आहेत पुढे ठेवलेल्या. 713ला, 815ला. इथं ही स्कूटर आहे. ही स्कूटर वगैरे आहे. सध्या इथं दुबईला ही स्कूटर खूप चालतात. लोक चालण्याच्या जागी ह्या स्कूटरचा वापर करून फटाफट जातात. इथं हे एक शॉप आहे ज्याच्यामध्ये प्रिंटिंग करून मिळते. आता आम्ही चायना कोटच्या इथे चालला. यांचं जे बांधकाम आहे ना आता वरती पण बघितलं ना सिलिंगला वगैरे तर ते कसं जुन्या पद्धतीचा हा IPL बतुता मॉल आहे. म्हणजे आपला आता नवीन एवढे मॉल बघितले तर त्याच्यात सगळे नवीन डिझाईन्स होत्या सगळ्या. पण हा मॉल आहे ना तो असा जुन्या पद्धतीचा म्हणजे अरेबिक तसं आहे. इथं रिबॉकचं एक शोरूम आहे बाजूलाच. असं म्हणजे बरीच इथं शोरूम आहेत ज्याची बऱ्याचशी नावं मला पण माहिती नाहीत.
आता मी आता सरळ जाणार आहे आणि मला बोललेत की पुढे जाऊन चायना कोर्ट आता कुठं तरी येईल चायना कोर्ट. इथं हे रिव्होलीचं घड्याळ आहे, टीसॉट कंपनीचं घड्याळ आहे, इथं हे रॅडो कंपनीचं घड्याळ आहे आणि त्यांच्या किमती जवळपास 6,850, 14,950, 3-3, 4-4 लाख प्रत्येकाच्या किमती आहे. हे 1530चं घड्याळ आहे टीसॉटचं, हे ओमेगाचं घड्याळ आहे. हा मॉलमधला इंडिया कोर्ट आहे. हा जो एलिफंट आहे ना इंडिया कोर्टमध्ये, तो जो एलिफंट आहे त्याच्यावरती हे जे आहे ते क्लॉक आहे. हा जो अल जझिरी म्हणून एक इंजिनियर होता इकडचा, त्याने हे क्लॉक बनवलं नाही. ठीक आहे. अगस्तिया हे पूर्ण चायनीज एंट्रन्स प्रमाणे त्यांनी बनवलं आहे. आणि चपलीन म्हणून आहे इकडे, आपली टोपी हलवते बघा. सर्व वॉल आहेत त्याच्यावरती त्यांनी चायनीज पेंटिंग लावलेल्या आहेत. वरच्या बाजूला त्यांनी पूर्ण चायनीज डिझाईन बनवलेत. आणि इकडे ही एक बोट तुम्ही बघा. अगस्तिया काय झालं, कंटाळा आला? हा बघा एक कंटाळलेला मुलगा, फिरून फिरून दमलेला. मग काय, अगस्त्य शांत बसला. आपण फिरूया, शांत मुलगा आहे. आपण आता अजून फिरूया काय? बीचवर जाऊया, आपण बीचवर जाऊया. ओके ओके अगस्त्य. आम्ही लोकांचं झालं मॉल फिरून. आता आम्ही मॉल मधून बाहेर निघतो. जवळजवळ 1.5 तास झाला, आता 7:30 होत आले. तर आता निघायचंय बाहेर. मॉल मधून निघून आता आम्ही JBR बीच जरा बघायला जाणार आहोत. JBR बीच बघून झाल्यानंतर आम्ही खाण्यासाठी बाहेर कुठेतरी जाऊ. ते झाल्यानंतर मग आपण घरीच जायचं. आज वाजतील बहुतेक आज 11, 11:30 पण होऊ शकतात. आता 7:30 झालेले आहेत. आता जाईपर्यंत आपल्याला बीचवर जाणार थोडा वेळ. मॉल मध्ये काय जास्त काय घेता आलं नाही, जेवढं जमलं तेवढंच घेतलं, कारण एवढं काय आवडलं नाही घ्यायला वगैरे. नाही, भरपूर होतं तिथे घेण्यासारखं, पण आम्हाला एवढं कन्फ्युज झालं की काय घ्यायचं काय. मला तर तसं वाटलं नाही कन्फ्युजन सारखं, पण मला काय आवडलेलं नाही. पण मला कन्फ्युजच झालं, कारण भरपूर मोठा मॉल होता. मग सर्वच एका जागेत हे घ्यायचं ते घ्यायचं, काहीच कन्फ्युजन. एवढं कन्फ्युजन झालं की मग काही आम्ही फक्त 7 किलोची आम्हाला जी केबिन बॅग हवी होती ती घेतली आम्ही, आणि चॉकलेट्स घेतले. आणि आता निघालोय. आता जाऊन आम्ही जाणार आता बीचवरती थोडा वेळ तिथे थांबू आणि मग तिथून जेवून मग घरी जाऊ. जुमेरा एरिया आहे. जुमेरा एरिया. आपण जुमेरा बीच बघायला जायचं म्हणतोय ना. हा जुमेराचा एरिया आहे पूर्णच्या पूर्ण. अजून आता किती वेळ आहे आपल्याला पोहोचायला? अजून 12-13 मिनिटं दाखवत आहे. थोडंसं ट्रॅफिक पण आहे. हे बघ किती ट्रॅफिक आहे बघ सगळे. बापरे बापरे केवढं ट्रॅफिक आहे. लांबच्या लांब लाईन्स आहेत. ती लाईन D49 साठी आहे की आता कुठली लाईन आहे मला पण काय कळत नाही. एकदा कधी एक्झिट चुकलं की मग यू टर्न किती वेळाने असतो आणि काय असतो, मग बराच वेळ जातो. ट्राम एरिया. आपण हे बघ हा जो मधला जो अगस्त्य, हे मधलं जे आहे ना रोड, हा मधला रोड जा ना, तो सगळा ट्राम, तिथून ट्राम जाते. म्हणजे रेल्वे कशी आपली रुळावरून जाते की नाही, ही रेल्वे सारखीच असते, पण ती कशावरून जाते, रोड वरून जाते. कळलं? आणि हा सगळ्यात दुबईचा एकदम पॉश एरिया JBR. ट्रेन मधून कुठून चालते, रेल्वे रुळावरून चालते ट्रेन, ही रोड वरून चालते. ही काय बोलायचं, ट्राम. तर बीचला तुम्ही आलात ना की इथं एक बेसमेंट पार्किंग मिळेल तुम्हाला. तासाचे 20 दिरहम पे करायचे आणि लिफ्टने तुम्ही वरती येऊ शकता. आम्ही आता इथे आलो JBR बीच वरती, तेव्हा साधारण 7:45 ते 8 झाले होते. आणि इथून बघितलं आम्ही तर बऱ्यापैकी गर्दी होती लोकांची, कारण सकाळी कसं टेम्परेचर जरा दिवसाचं जास्ती असतं, त्यामुळे लोक संध्याकाळचीच बाहेर पडतात.
बीचवर आलो. अगस्त्य पाण्यात खेळत होता आणि समोर तुम्हाला दिसतंय ना ते दुबई आय आहे. त्या बाजूला जो आहे तिथे दुबई एन त्याला म्हणतात आणि त्याला त्या एरियाला आहे ना ब्ल्यू वॉटर्स एरिया म्हणतात. इथे आता या बीचच्या अपोजिट साईडला सगळ्या बिल्डिंग्स आहेत. म्हणजे त्यांचे व्ह्यूज जर तुम्ही बघायला गेलात तर त्यांना पूर्ण तो सी व्ह्यू मिळतो. त्याच्यामुळे हा एरिया खूप स्टँडर्ड एरिया म्हणून समजला जातो. कारण इथे रेंट वगैरे खूप हाय आहे. कारण त्यांना व्ह्यूज असाच मिळतो. आता या बर्गर फ्रोझन कस्टर्डमध्ये आहे. समोर जो ओपन किचन आहे त्यांचं, त्याच्यामध्ये आपण बघू शकतो जे आपल्या ऑर्डर असतं आपल्या समोरच ते बनवतात आणि बसण्याची पण इथं सोय चांगली आहे. तर खाण्याच्यामध्ये आता बघतोय अगस्त्यसाठी आईस्क्रीम ऑर्डर केला आहे आणि अनुश्रीला काहीतरी शेक प्यायची इच्छा झालेली आहे. चॉकलेट अँड व्हॅनिला शेक. ओके चॉकलेट शेक. ओके, एक व्हॅनिला शेक ती ऑर्डर करते स्वतःसाठी. घे चल व्हॅनिला शेक घे. ॲड टू ऑर्डर. ओके, आणि खायला काय बॅक कर. बर्गर काय बघू. नाही. ओके, व्हॉट न्यू अदरवाइज बर्गर सिलेक्ट कर. चिकन बर्गर. हां, तुम्ही खाणार आहे? सिलेक्ट कर. कोण खाणार आहे? आता याच्यामध्ये कोणतं आहे? चिकन बाईट्स आहेत 4 पीस. चिकन बाईट्स एकट्यालाच खायला लागतील ना. पण हे 30 दिरहमचं घे. पण कोण खाणार आहे? 6 पीस आहे ना 21 दिरहमचं, ते घे. चिकन बाईट्स. हां, ओके. कस्टमाइज हनी मस्टर्ड बीबीक्यू. हनी मस्टर्ड शेक सॉस बीबीक्यू घे. नेक्स्ट ॲड टू ऑर्डर. ओके, वेट. आता याच्यात जायचं बास्केटमध्ये. हे आपल्या ऑर्डर ॲड झालेले आहेत. ओके, चेकआउट. हे घे. आता आलेलं आमचं सगळं ऑर्डर दिलेलं ते आम्ही आता घेऊन जाणार आणि गाडीमध्येच खाणार. कारण की वाजले आहेत आता जवळपास 8:30. अगस्त्य डोअर ओपन करण्याचा प्रयत्न करतोय पण खूपच भारी डोअर असल्यामुळे अगस्त्यला तो जमत नाही आहे. लोकांचं आता बीचवर फिरून झालेलं आहे. खूप मजा केली अगस्त्यने. पण अगस्त्य मजा आली ना तुला बीचवर फिरायला? पाण्यात पण खेळला ना तू? स्विमिंग पूल मध्ये गेला? स्विमिंग पूल नाही तो बीच, समुद्रावर गेला होतास ना तू पाण्यात खेळायला? स्विमिंग पूल. ओके, मस्तपैकी खेळलो वगैरे. अर्धा पाऊण तास आम्ही बीचवर मस्त फिरलो आणि आता तिथून निघालो आहोत घरी निघण्यासाठी. मध्येच कुठेतरी फक्त आता आम्ही जेवायला थांबू. मग जेवण वगैरे झाल्यानंतर घरी जाऊ. आता आपण शारजाच्या रोडला लागलेलो आहोत अगस्त्य. ते बघ सगळ्या गाड्या कशा दिसतात अगस्त्य. शारजाच्या रोडला म्हणजे 311 वरती आहोत आपण. साधारण आपल्याला 50 मिनिटं अजून आहे शारजात पोहोचायला. तरी अजून 1 तासभर आहे आपल्याला. 50 मिनिटं लागतील. ट्रॅफिक असेल ना याला. रोडला स्पीड ब्रेकर आहेत ना त्याच्यामुळे. लाईट चालू झालं आणि वेळ पण किती झाले आता 9:45 झाले तरी रस्त्याला ट्रॅफिक बघा काय येते. नमस्कार मंडळी, सुप्रभात. व्हिडिओला सुरुवात करतोय आज दुसऱ्या दिवशी.
कारण काल मला व्हिडिओचा शेवट करता आला नाही, कारण की रात्री आम्हाला घरी यायला 1 वाजला होता आणि आम्ही सर्व दमलो होतो. त्याच्यामुळे घरी आलो ते सर्वजण झोपलो. आणि आजचा जो व्हिडिओ बनला होता त्याच्यामध्ये आम्ही दुबई मंदिर आणि गुरुद्वारा हे सर्व ठिकाणी व्हिजिट केलं होतं. पण आतमधून आम्हाला शूट करता आलं नाही, कारण की आतमध्ये कॅमेरे त्यांनी अलाव केले नव्हते. आणि ते झाल्यानंतर आम्ही JBR बीचवरती गेलो होतो. रात्रीची वेळ होती, पण तिथे पण आम्हाला जितकं शूट करता आलं तेवढं व्यवस्थितपणे शूट करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर आम्ही ज्याप्रमाणे ठरलं होतं सामान खरेदी करायचं त्याप्रमाणे आम्ही मॉलमध्ये गेलेलो. त्याचा पण व्हिडिओ बनवलेला आहे. आणि शेवट करतो, जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील.